अरे पीछे सामने लोटा का ले रे दोन तिकडे जा सागर लोटू नका लांब लांब होत लांब होत सर्व यंत्रणा विकत घेतलेली त्यांनी सुरेश महाजनांनी त्यांनी सर्व यंत्रणा त्यांनी विकत घेऊन टाकलेली आहे. जो निर्णय निवडणूक अधिकाऱ्याने दिलेला आहे तो निर्णय जनतेलाच मान्य नाही आहे. ते नगरसेवक यांनी निवडलेले यांच्या मनापसंतीचे निवडलेले नाही रिकॉर्डिंगचा विषय होता. रिकॉर्डिंगचा विषय आहे. मग यांना जर मतपेटीमध्ये आम्हाला शंका आहे तर यांनी डबल आणि तिथं काही मतमोजणी घ्यायला पाहिजे ना. हे काही का घेत पेट्या नाहीये? म्हणजे खोलताना तिथं अडचण निर्माण होती, बंद पडत होती. गुलशन लोक काय सांगणार? तुम्ही मागणी केल्यानंतर मागणी पूर्ण झाली का? हे बूम खाली रे बूम खाली कर रे नसलीन मॅडम बूम खाली कर. एक मिनिट हे बूम खाली करा ना रे बूम खाली कर रे. दादा काय सांगणार आपण अशी काढताना फायनल अधिकाऱ्यांनी पद्धतीने आमची पायमल्ली करत लोकशाहीची अतिशय सत्ता मांडली. या ठिकाणी आमचे उमेदवार कोणी 60 मतांनी कोणी 100 मतांनी या फरकाने या ठिकाणी जरी पराभूत दिसत असले तरी मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आमच्या शेवटच्या 3 बॅलेट युनिट्सवरची मतमोजणी आम्हाला दिलीच गेली नाही आहे. त्याच्यामुळे सातत्याने मागणी करतोय आमच्या मतमोजणी प्रतिनिधींकडे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे. मला शेवटच्या 5व्या फेरीअखेर 35 मतांचा जो फरक होता तो या ठिकाणी शेवटची फेरी झाल्यानंतर 350 मतांचा तो माझा झाला होता आणि समोरच्या उमेदवाराला 150 मतं होती. म्हणजे माझं विजयाचं गणित जवळपास 200 मतांनी हे फक्त होतं. त्यामध्ये बॅलेट जे पोस्टल मतदान होतं ते पोस्टल मतदान देखील मला 25 मतं होती आणि समोरच्या उमेदवाराला फक्त 1 मत होतं. असं सर्वांची गणितं जर केली तर माझ्या विजयाचे गणित आणि माझ्या मतांचे गणित हे पक्के असताना त्या ठिकाणी मात्र फेरमतमोजणी तरी दिली गेली नाही. आम्हाला आमच्या शेवटच्या 2 फेऱ्यांचे निकाल देखील दिले नाही. आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करत होतो की आम्हाला आमचे शेवटच्या 2 फेऱ्यांचे निकाल द्या, शेवटच्या 2 फेऱ्यांचे आकडे द्या. परंतु त्यांनी त्या ठिकाणी अर्ज तुमचा मुदतीत मिळाला नाही हे कारण दिलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली नव्हती, निकाल जाहीर झालेले नव्हते, टपाली मतमोजणी झालेली नव्हती, शेवटच्या फेरीची मतमोजणी झालेली नव्हती. असं असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आमचं काही न ऐकता त्या ठिकाणी पोलिसांचा प्रशासनाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांचे डोके फोडले, लाठीचार्ज केला, कपडे फाडले, बाहेर फेकलं गेलं, कशा पद्धतीने मारहाण झाली पोलिसांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी पाहिलं. परंतु अशा पद्धतीने अतिशय लोकशाहीची थट्टा मांडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीने निवडणुका जर झाल्या तर निश्चित तुम्हाला सांगतो लोकशाही टिकूच शकत नाही, हुकुमशाही आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. जर निवडणूक आयोगाचा नियम आहे की जर कुठल्याही कुठल्याही उमेदवाराने फेरमतमोजणीचा अर्ज दिला तर फेरमतमोजणी झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी आमच्या फेरमतमोजणीच्या अर्जावरती या ठिकाणी निर्णय झालेला आहे. त्यांनी आमची फेरमतमोजणीची जी या ठिकाणची आमची कैफियत होती किंवा आमची जो अर्ज होता, आमची जी तक्रार होती ती यांनी या ठिकाणी ती फेटाळली आणि आमची फेरमतमोजणी या ठिकाणी घेतलेली नाही आणि आम्हाला शेवटच्या 2 फेऱ्यांचे आकडे देखील या ठिकाणी त्यांनी दिले नाही आणि समोरच्या उमेदवाराला 130-132 मतांनी आणि दुसऱ्या उमेदवाराला 60 मतांनी त्यांनी या ठिकाणी विजय घोषित केले. पुढचं पाऊल काय असेल यामध्ये आता खरं पाहायला गेलं तर सगळी संदिग्ध परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाला आहे. ते आम्हाला त्या ठिकाणी जे छायाचित्रण केलं गेलेलं आहे त्याचे फुटेज देत नाही आहे, जे त्या ठिकाणी कॅमेऱ्याचे फोटो आहेत ते देत नाही आहे, त्या ठिकाणी चालू असलेल्या प्रोसेसच्या बाबतीत काही बोलत नाही आहे. आमच्या अर्जावरती जवळपास 3 तासापर्यंत त्याच्यावरती कुठलीच सुनावणी झाली नाही. 3 तास मतमोजणी चालू असताना ज्यावेळेस आम्ही त्यांना अर्ज दिले त्यांनी सर्व बॅलेट युनिट्स जमा करून ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून दिले. आम्ही सातत्याने मागणी करत होतो ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काढा, फेरमतमोजणी घ्या, टपाली मतमोजणी घ्या, परंतु त्यांनी कुठलीच प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि शेवटी आता अशा पद्धतीने त्यांनी आता तो निकाल जाहीर केला आहे. या संदर्भात आम्ही सर्व त्या ठिकाणी लेखी पुरावे लेखी अर्ज आम्ही केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आता रिसिप्ट घेऊन पुढील दाद मागण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी जे कुठलं याचं अपिलीय प्राधिकरण असेल त्यामध्ये जाऊन या ठिकाणी न्याय मागणार. आपल्याला समर्थन देण्यासाठी अनेक नागरिक देखील आलेले आहेत. आपण मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना त्या ठिकाणी सातत्याने सांगत होतो की साहेब आम्हाला तुम्ही जी दंडेलशाही करतायत, जे आम्हाला तुम्ही आमच्यावरती जो प्रशासनाचा बळ वापरत आहे, या ठिकाणी सर्व आपण पत्रकार बांधव उपस्थित होतो.
त्या ठिकाणी त्यांना त्यांची मनमानी करून घ्यायची होती म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना देखील त्यांनी त्या ठिकाणी बाहेर काढलं. मी सातत्याने सांगतो की पत्रकार आणि मीडिया ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ते खरी बाजू मांडतील, त्यांना तुम्ही मध्ये राहू द्या. जे आपण काही करत आहात ते त्यांना पाहू द्या, जनतेला पण दाखवू द्या. परंतु त्यांनी आपल्या सगळ्या प्रतिनिधींना देखील बाहेर हाकललं. कारण त्याच्या मागचं हे होतं की त्यांना त्यांच्या मनमानी कारभार करायचा होता आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने निकाल लावून घ्यायचा होता. त्यांना सातत्याने सत्ताधाऱ्यांचे, अनेक लोकांचे, अनेक मंत्र्यांचे सातत्याने फोन येत होते. ते शेवटपर्यंत निरुत्तर राहिले. शेवटपर्यंत त्यांनी आमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव वाटला आपल्याला? मी सांगतोच आहे ना, जर सगळे पत्रकार आपण मीडिया त्या ठिकाणी जर कधी सगळं चित्रीकरण करत होते तर त्यांना त्या ठिकाणी खरी बाजू ही लोकांपर्यंत गेली असती आणि जो विजयी उमेदवार आहे म्हणजे आमच्या सर्व विजयी उमेदवारांना त्यांना त्या ठिकाणी विजय घोषित करावं लागलं असतं. परंतु आपण पाहिलं तर सकाळपासूनच कशा पद्धतीने प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 10ची निवडणूक ही कशा पद्धतीने किंवा मतमोजणी कशा पद्धतीने लांबवली गेली, कशा पद्धतीने निकाल दिला गेला नाही. आपण पाहिलं तर सर्वात उशिरा प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 10चे त्या ठिकाणी निकाल लावण्यात आलेले आहे. पूर्ण शहराच्या नंतर 2 प्रभागाचे निकाल लावल्याच्या मागचं कारण काय? फेरमतमोजणीसाठीचा अर्ज केला होता, त्या अर्जात नेमकी आपली मागणी कशाच्या आधारावर होती? आमची मागणी ज्या वेळेस मतमोजणी चालू होती त्यावेळेस आम्हाला प्रशासनाच्या वतीने ज्या आमच्या 3 बॅलेट युनिट्सवरती आम्हाला शंका होती त्या 3 बॅलेट युनिट्सवरती आम्ही त्या ठिकाणी हरकत घेतली आणि फेरमोजणीची आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की पूर्ण बॅलेट युनिटची मोजणी झाल्याशिवाय फेरमोजणी होऊ शकत नाही असं कारण देण्यात आलं आणि त्या मोजणी केली नाही आणि त्यांनी सर्व बॅलेट युनिट्स जमा करून घेतल्या. नंतर आम्ही अर्ज केल्यानंतर सांगितण्यात आलं की तुम्ही तेव्हाच हरकत घ्यायला पाहिजे होती. म्हणजे अशा पद्धतीने आमची त्या ठिकाणी दिशाभूल केली. आमच्या लोकांनी वेळेत अर्ज दिलेले असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी आमच्या कुठल्याही लोकांचं ऐकून घेतलं नाही, प्रतिनिधींचं ऐकून घेतलं नाही. आणि शेवटी आता एक कारण दिलं आहे की तुम्ही फेरमतमोजणीचा जो त्या ठिकाणी अर्ज दिला तो मोजणी झाल्यानंतर दिला. अशा पद्धतीने संदिग्ध आणि सगळे संभ्रम निर्माण करणारे त्या ठिकाणी त्यांनी उत्तरामध्ये त्या ठिकाणी दिले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे.